जब हमने जनगणना अधिकारी जिन्होंने वहां पर यह जनगणना का कार्य किया, जिन्होंने यह सब देखा, उनसे चर्चा की तो उन्होंने वहां की सारी हकीकत बताई। ज्यावेळेस जनगणना करायला मी स्वस्तिक नगर येथेच गेली त्यावेळेस गणेश मंदिराजवळ CN 37 नंबरचं जे घर होतं GN खापर्डे यांचं, तर त्यांच्या घरी आम्ही थोडं पत्ता विचारायसाठी गेलो होतो. त्यांची जनगणना व्हायची राहिली होती, तर पत्ता बघायला गेलो त्यावेळेस वरच्या मजल्यावर ते राहत होते. तर तिथे गेल्यानंतर त्यांच्या म्हणजे घराचे दरवाजे वगैरे बंद होते, बाहेरचा जो CFL लाईट होता तो चालू होता आणि घरातून फक्त म्हणजे एकदम शांत वातावरण होतं, मात्र फॅनचा आवाज येत होता. आणि मला एक थोडीशी जसं एखादा प्राणी मेल्यानंतर असा दुर्गंध येतो तसा दुर्गंध मला त्यावेळेस आला. आणि मग मी लगेचच खाली आल्या आणि माझ्यासोबत जे प्रगणक होते काकुळे सर वगैरे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. माझे पर्यवेक्षक केशव सर यांच्याशी सुद्धा मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना हे याबाबत सांगितलं. तर शेजारीच जे गृहस्थ होते ते सरांचे बालपणीचे मित्र होते, त्यांना याबाबत सूचना दिली. त्यांनी त्यांच्या कॉलनीमधले 2-3 जे समवयस्क लोक होते त्यांना तिथे बोलावलं. त्यानंतर त्यांनी तिथे म्हणजे त्या घरी जाऊन ज्यावेळेस ते तिथे गेले त्यावेळेस त्यांनासुद्धा असं लक्षात आलं की काका म्हणजे निश्चित असे पडलेले होते आणि घरात एकदम शांतता होती. मात्र काकू कुठे गेलेले आहेत याबाबत कुणालाही म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. आजूबाजूचे लोक म्हणायचे की काकू आज फिरायला दिसल्या. त्याच्यानंतर ज्या पोळ्यावाल्या बाई आहेत त्या परत येऊन गेल्या. दूधवाला जो होता तो सुद्धा 2-3 वेळा येऊन गेला, त्यालासुद्धा काही तिथे संपर्क झाला नाही. तर अशा वेळेस मग त्यांनी 112 हेल्पलाईन नंबरवर फोन केला आणि पोलिसांना याबाबतची म्हणजे माहिती दिली. पोलीस वगैरे ज्यावेळेस आले त्यांनी याबाबत पाहिलं की इथे काहीतरी घटना घडलेली आहे. त्यांनी ते लॉक तोडलं आणि लॉक तोडल्यानंतर काका तिथे रूममध्ये आतमध्ये होते आणि काकू अशा जवळ नव्हत्या पडलेल्या, मात्र असं ऐकण्यात आलं की त्या फ्रीजजवळ चक्कर येऊन पडलेल्या होत्या. तर काकांचा मृत्यू झाला होता, मात्र काकूंचा श्वास सुरू होता. तर लगेच एक ॲम्ब्युलन्स बोलावण्यात आली आणि काकूंना आपल्या झेनिथ हॉस्पिटलला भरती करण्यात आलेलं आहे. त्या आता बेशुद्धावस्थेत आहे, मात्र तब्येत त्यांची स्थिरावेल अशी आम्ही म्हणजे प्रार्थना करतो. त्यांच्या घरामध्ये मॅडम 2च व्यक्ती होते आणि वयोवृद्ध आहेत. ते वारंवार त्यांची तब्येत खराब राहते असे आम्हाला बाजूच्या म्हणजे त्यांच्या शेजारच्या लोकांनी सांगितलं. आणि अगदी म्हणजे त्या स्वस्तिक नगरामध्ये आम्हाला बहुतांश घरांमध्ये वयोवृद्ध आजी आजोबाच फक्त दिसलेले आहेत आणि त्यांची मुलं फॉरेनला अमेरिका वगैरे अशा ठिकाणी जॉब करताय, कोणी पुणे मुंबई येथे आहे. आणि भयावह चित्र वाटतं की अख्ख्या कॉलनीमध्ये बरेचसे घरं हे रिकामे आहेत. समय रहते जनगणना कर्मचारियों ने पड़ोसियों को बुलाया था, डॉक्टर को सूचना दी, पुलिस को सूचना दी और बुजुर्ग महिला को अस्पताल पहुंचाया गया। वहां डॉक्टरों ने बताया महिला के शरीर में पानी की मात्रा बहुत कम हो चुकी थी, ऑक्सीजन लेवल भी गिर चुका था। अगर थोड़ा और समय निकल जाता तो शायद यह कहानी 2 मौत की बन जाती थी। लेकिन इस घटना ने समाज के सामने एक बड़ा सवाल खड़ा कर दिया। क्या सिर्फ पैसे भेज देने से ही जिम्मेदारी पूरी हो जाती है? क्या माता पिता को सिर्फ बैंक खाते में रकम चाहिए या फिर एक फोन, एक मुलाकात और अपनेपन का एहसास? बच्चे सफल हो गए, कोई विदेश पहुंच गया, कोई दूसरे शहर में बस गया, लेकिन पीछे रह गए माँ बाप जो हर दिन दरवाजे की तरफ देखते हैं, शायद आज बेटा आएगा, शायद आज फोन आएगा। यह सिर्फ एक खबर नहीं, यह उन हजारों घरों की कहानी है जहां बुजुर्ग माता पिता आज भी अपने बच्चों का इंतजार कर रहे हैं। ते दिसले तिथे आणि लगेच पोलिसाला आम्ही कळवलं. पोलिसाला कळवल्यानंतर ते पोलीस आल्यानंतर ते दरवाजा वगैरे उघडला तर ते असे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. परंतु त्यांच्या मिसेस होत्या सौ खापर्डे, त्यांचे श्वास चालू होतं. त्यानंतर आमच्या इथे ॲक्च्युली गणपती मंदिरासमोरच डॉक्टर कपिल वानखडे आहे, ते स्वतः तिथे गेले, त्यांना पाहिलं. आम्ही लगेच त्यांना रेफर केलं हॉस्पिटलला आणि त्यांची प्रकृती आता बरी आहे मिसेसची.
परंतु त्यांचे मिस्टर गेले. कदाचित असं वाटलं आम्हाला की बा त्यांच्या मिस्टरला अटॅक आला आणि त्याच्यामुळे यांना पण धक्का बसला. त्याच्यामुळं आम्ही त्यांना लगेच त्यांना हॉस्पिटलला नेलं. त्यांचं श्वास चालू होता, त्याच्यामुळे आम्ही लगेच त्यांना हॉस्पिटल नेऊन त्यांची पुन्हा व्यवस्था आम्ही करून दिली आणि त्यांना ॲडमिट केल्यामुळे ते आज व्यवस्थित आहे. क्योंकि कई बार सबसे बड़ी मौत शरीर की नहीं होती, सबसे बड़ी मौत होती है अकेले। कहते हैं माँ बाप बच्चों को चलना सिखाते हैं, उंगली पकड़कर दुनिया दिखाते हैं, अपनी जरूरतें छोड़कर उनका भविष्य बनाते हैं, लेकिन उम्र के आखिरी पड़ाव पर उन्हें सिर्फ दवा नहीं चाहिए होती, उन्हें चाहिए होता किसी अपने का साथ, एक आवाज, एक हालचाल और यह एहसास कि वह अकेले नहीं है। इस घर में एक जिंदगी चलेगी और दूसरी जिंदगी मौत से लड़ती मिली। सोचिए अगर उस दिन दरवाजा नहीं खटखटाया होता, जनगणना वाले नहीं आए होते तो शायद यह कहानी और दर्दनाक होती। अगर आपके माता पिता दूर है तो आज ही उन्हें फोन कीजिए, अगर आपके पास है तो उनके पास कुछ पल बैठिए, क्योंकि बूढ़े माँ बाप को सबसे ज्यादा जरूरत पैसों की नहीं होती, जरूरत होती है अपने बच्चों की मौजूदगी की। और याद रखिए, माँ बाप घर में अकेले नहीं होने चाहिए, वरना एक दिन घर तो रहेगा लेकिन आवाज नहीं रहेगी। सिटी न्यूज़ चैनल, जनता की बात जनता के साथ।